नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. मित्रांनो, सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे कोबी पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये काटकरपा आणि डावणी दिसतोय. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ छोटासा बनवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, काटकरपा हा जो विषय आहे हा मेजरली कॅल्शियमच्या कमतरतेमुळे येत असतो. इनिशियल स्टेजला जेव्हा मध्ये पोगा असतो, त्या पोग्याला कॅल्शियम कमी पडला जमिनीमधनं, तर तो पोगा जो आहे तो वरती असा त्याचा जो काट असतो तो असा जळालेला दिसतो. नंतर पावसाचं पाणी त्या काटावर असं पडलं का मग तो जो काट आहे तो सडतो आणि तिथं बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढतं. मग तो बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढल्यानंतर तो कंद जो असतो तो कंद खराब होतो, सडतो, त्याचं इन्फेक्शन अजून वाढू शकतं. तर इनिशियल सुरुवात ही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे येत असते. नंतर दुसरा जो विषय येतो तो म्हणजे डावणी. डावणी हा जो रोग आहे हा पण मेजरली कवळ्या पानांवरती इन्फेक्शन करतो. इन्फेक्शन त्याचं म्हणजे त्याच्यात जे स्पोर्स असतात ते कवळ्या पानामध्ये पेनिट्रेट होतात. जेव्हा ते पान मॅच्युअर होतं म्हणजे त्या पानाचा कलर हिरवा होतो, तेव्हा हिरवा कलर झाल्यानंतर त्याला हरितद्रव्य मिळतं त्या स्पोर्सला आणि मग तो जो स्पोर आहे तो फेवरेबल क्लायमेट तयार झालं का तो स्पोर बाहेर येतो आणि मग तो पिवळा स्पॉट तुम्हाला त्या पानावरती दिसतो. आणि तो दिसल्यानंतर शेतकऱ्याला समजतं की या डावणीचं इन्फेक्शन झालेलं आहे. तोपर्यंत तो डावणी सेकंड थर्ड स्टेजमध्ये निघून गेलेला असतो आणि तिथून पुढे त्याला 100% कंट्रोल करणं थोडंसं अवघड जातं. त्याला आपल्याला मॅनेज करावं लागतं. सो हे जे दोन रोग आहे याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 फवारण्या मी दोन्ही रोग कव्हर होतील असं सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं म्हणजे न्यूट्रिएंट बेस थोडंसं आपण जर काम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अशी पोगा किंवा पुडी वळायला लागली त्या स्टेजमध्ये तुम्ही पहिला स्प्रे झिंकाबोर 500 ml प्लस कॅल्मिनो 500 मिली प्लस त्याच्याबरोबर पोटॅशियम शोनाइट पॅशन नावाने येतं ते 500 ग्राम प्लस त्याच्याबरोबर एक बुरशीनाशक असं घ्या की तुमच्या डावणीसाठी पण आणि करप्यासाठी पण प्रतिबंधक असेल, क्युरेटिव्ह असेल, थोडंसं काम करण्यासाठी मदत करेल. त्याच्यामध्ये तुम्ही एक तर कर्जेट घेऊ शकतात साधारणतः 500 ग्राम पर्यंत किंवा मग ताकद घेऊ शकतात साधारणतः 250 ग्राम पर्यंत. दोन्हीपैकी एक घ्या आणि त्याच्यामध्ये इन्फ्यूज टाकून घ्या. कारण कोबीचं जे पान असतं त्याच्यावरती व्हॅक्सी लेअर असतो. जे बी तुम्ही फवारता ते पाणी बऱ्यापैकी खालच्या लेअरला निघून जातं, खालच्या बाजूला निघून जातं. म्हणून तिथं पेनिट्रेटर पाहिजे, आतमध्ये औषध घुसवणारा पाहिजे. तर तिथं आपण इन्फ्यूज रिकमेंड करतो साधारणतः 1 ml ने. तर ते तुम्ही साधारणतः 1 एकरसाठी म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 200 ml अशा पद्धतीने ते घ्या. असा पहिला फवारा तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसाच्या अंतराने दुसरा फवारा कॉपर बेस बुरशीनाशक प्लस डावणीवरती जे सर्वात मेजरली प्रचलित प्रॉडक्ट आहे ते म्हणजे संचार 40 ते साधारणतः 500 ml घ्या. प्लस कॉपर बेस बुरशीनाशकामध्ये एक तर कोसाइड घ्या साधारणतः 250 ग्राम किंवा ब्लायटॉस घ्या साधारणतः 500 ग्राम किंवा क्युप्रोफिक्स घ्या साधारणतः 500 ग्राम. तिन्हीपैकी एक कॉपर बेस बुरशीनाशक घ्या. प्लस त्याच्यामध्ये एखादा झोल ग्रुप बेस बुरशीनाशकाचा वापर करा. जसे की तुम्ही स्कोर घेऊ शकता 100 ग्राम किंवा मग कॉन्टॉक्ट घेऊ शकता साधारणतः 200 ते 250 ग्राम. दोन्हीपैकी एक घ्या आणि त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचा स्प्रे पहिल्या स्प्रे नंतर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने काढण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तिसरा स्प्रे तुम्हाला परत 3 ते 4 दिवसाचा गॅप देऊन परत काढायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जो कॅल्मिनो झिंकावर घेतला होता तो परत रिपीट करा. कॅल्मिनो 500 ml घ्या, झिंकावर 500 ml घ्या, प्लस त्याच्यामध्ये पॅशन पोटॅशियम शोनाइट टाकून घ्या 500 ग्राम, प्लस त्याच्यामध्ये डावणी प्लस करपा असं कव्हर करेल अशा पद्धतीने एखादा बुरशीनाशकाचा वापर करा. जसं की तुमच्याकडे मेलेडी डिओ आहे ते तुम्ही साधारणतः 500 ग्राम पर्यंत घेऊ शकतात किंवा ॲक्रोबॅट कम्प्लीट आहे ते तुम्ही साधारणतः 500 ग्राम पर्यंत घेऊ शकता किंवा प्लेन ॲक्रोबॅट येतं ते साधारणतः 250 ग्राम 200 ग्राम पर्यंत घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये परत इन्फ्यूज टाकून घ्या. असं कॉम्बिनेशन बनवा. झिंकाबोर, कॅल्मिनो, मेलेडी डिओ किंवा ॲक्रोबॅट कम्प्लीट प्लस त्याच्याबरोबर इन्फ्यूज असं कॉम्बिनेशन बनवून हा एक स्प्रे घ्या. असे 3 स्प्रे जर तुम्ही 3-3, 4-4 दिवसाच्या अंतराने जर प्रॉपर जर ठेवले तर तुम्हाला बऱ्यापैकी डावणी आणि काटकरपा ह्या 2 ज्या डिसीज आहे किंवा रोग आहे याला आपण प्रतिबंध किंवा आल्यानंतर पण बऱ्यापैकी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, मॅनेज त्याला करू शकतो. समजा आता हे सर्व आपण करून चुकलो, आटोक्याच्या बाहेर डावणी दिसतोय, तर आपल्याकडे बोर्डो एक ऑप्शन आहे. तुम्ही बोर्डोला जाऊ शकता. बोर्डोमध्ये दोन्ही गोष्टी कव्हर होऊ शकतात, डावणी पण आणि काटकरपा पण. तर तुम्ही बोर्डो बनवताना 0.5% बोर्डो बनवण्याचा प्रयत्न करा. बरेच शेतकरी 1% बोर्डो वापरतात पण त्याची स्कॉर्चिंग येण्याची भीती असते किंवा pH कमी जास्त झाला तर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. म्हणून 0.5% बोर्डो बनवा. 0.5% बोर्डोमध्ये 200 लिटर पाण्याला 1 किलो मोरचूत घ्या. तो चांगला भिजवून त्याची निवळी काढा आणि त्याचा वापर करा. मोरचूत 1 किलो घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खड्याचा चुना जर मिळाला
तर तो साधारणतः 800-900 ग्रामपर्यंतचा खड्याचा चुना त्याच्यामध्ये टाका. आणि हे जे द्रावण तयार करायचंय तुम्हाला, म्हणजे मोरचूद आणि चुना टाकायचा आहे, त्याच्या अगोदर पाण्यामध्ये 100 ग्राम रिलीज झिंक टाका. रिलीज झिंक टाकल्यामुळे पाण्यामध्ये जे मुक्त क्षार असतात ते अॅक्युमुलेट होतात आणि नंतर तुम्ही मग मोरचूद टाका, नंतर त्याच्यामध्ये चुना टाका आणि मग तो तुमचा पीएच चेक करा. तो पीएच एक साधारणतः 7च्या आसपास आला पाहिजे. मग पीएच तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा मोरचूद चुन्याच्या माध्यमातून. जर समजा पीएच कमी असेल तर चुना वाढवा. हळूहळू जसं जसं पीएच वाढेल तसं तसं चुन्याचं प्रमाण तुमचं मेंटेन करण्याचा प्रयत्न करा आणि साधारणतः 750-800 ग्रामपर्यंत चुना तुम्हाला लागेल तो 7 पीएच आणण्यासाठी. तर अशा पद्धतीने एक 0.5% बोर्डो देण्याचा प्रयत्न करा. शक्यतो बोर्डो तयार करून घ्या जेणेकरून तुम्हाला रिझल्ट प्रॉपर मिळतील. अशा पद्धतीने डावणी आणि करपा ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या आणि त्याच्यानुसार सिलेक्शन ऑफ न्यूट्रियन प्लस सिलेक्शन ऑफ फंगिसाइड्स याचा पण या व्हिडिओमध्ये थोडासा मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वांचे परत एकदा धन्यवाद.